तीन आठवड्याच्या प्रचाराच्या रणधुमाळीनंतर आज मतदान अत्यंत शांत पद्धतीनंच चालू आहे। खरं तर लोकशाहीचा हा अभिमान वाटावा असा एक भाग आहे आणि मतदारांनी आता आपला निर्णय घेतलेला आहे। त्यांना जो काही निर्णय घ्यायचा आहे तो 23 तारखेला कळेलच, परंतु एकूणच लोकशाहीचं हे एक सौंदर्य आहे असं म्हटलं तरी काय अवघड ठरणार नाही। मी सुद्धा मतदान करून आलो आणि आता मतदारांच्या गाठीभेटी किंवा कार्यकर्त्यांच्या एकूण बूथवर काय काय परिस्थिती आहे बघण्यासाठी मी तालुक्यामध्ये फिरत आहे। या निवडणुकीमध्ये आम्ही मतदारांच्या समोर एक मुद्दा ठेवलेला होता। गेल्या वर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे देत असताना सगळ्या साखर सम्राटांनी एकत्रित येऊन पैसे कमी द्यायचं यासाठी निर्णय घेतलेला होता आणि तो निर्णय रेटण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आंदोलन करून आम्ही तो हाणून पाडला। मी आता मतदारांना आम्ही सगळ्यांनी सुचवलं की आता मतदारांनी एकजूट करून या दोन साखर सम्राटांचा पराभव करावा। इथंच नव्हे तर जिल्ह्यामध्ये एकूण 10 जागेवर 13 साखर सम्राटांनी त्यांची 2 हस्तक निवडणूक लढवत आहेत, त्यांनाही भुईसपाट करा। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।